नमस्कार मित्रांनो, रन मराठीच्या या पुढच्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या पोलीस भरतीच्या ग्राउंडची टेस्ट सुरू आहेत. 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटरच्या टेस्ट सुरू आहेत. यामध्ये बऱ्याच मित्रांनी खूप वर्षभर, कुणी 1.5 वर्ष, कुणी 2 वर्ष तयारी करून या परीक्षेसाठी जात आहेत. परंतु ग्राउंडवर गेल्यावर एक वेगळं काहीतरी त्यांच्यासोबत घडत आहे. असे बरेच जणांचे मेसेज आहेत की सर, सुरुवातीचं तर टेस्टला 1600 मीटरला किंवा 800 मीटरला सुरुवात केल्याच्या नंतर 1200 मीटरपर्यंत आणि ज्यांचं 800 आहे त्यांचं 600 मीटरपर्यंत व्यवस्थित होते ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे. परंतु 1600 मीटरमध्ये शेवटच्या 400 मीटरला काहीतरी घोळ होतोय आणि 800 मीटर ज्यांचं आहे त्यांचं शेवटच्या 200 मीटरला काहीतरी घोळ होतोय. आता आपण तयारी तर सगळी व्यवस्थित केली आहे. आजच आलेला मेसेज पहा. मला या ठिकाणी मेसेज आला आहे, सर माझं 21 फेब्रुवारीला ग्राउंड आहे. गेल्या 28 दिवसापासून आपण सांगितल्याप्रमाणे 1600 मीटर ट्रेन करतोय आणि माझा टायमिंग 7:15 वरून आज 5:53 आला आहे. हा शेवटचा ट्रायल होता. जर तुमचे मार्गदर्शन आधीपासून मिळाले असते तर नक्कीच मी 1600 मीटर 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत आणले असते. असो तरी मी खूप समाधानी आहे, धन्यवाद, असा मेसेज आला. असे बऱ्याच मित्रांचे मेसेज मला येत आहेत व्हिडिओच्या खाली. पण मग एवढं सगळं होतंय, तयारी होते, 1600 मीटर होतंय आणि नंतर पुन्हा मग तिथे ग्राउंडवर गेल्यावर काय प्रॉब्लेम होतो नेमका. तर ही अशी तयारी झालेली असते आपली, याच्यामध्ये आपण खुश होऊन जातो आणि तिथं थोडंसं वेगळं गणित होतं, त्यामुळं काहीतरी बिघडतंय गणित. त्यामुळं आत्ता जास्त खुश होऊ नका, अजून तयारीवर अजून फोकस करा. शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत. शेवटच्या दिवसात जास्त ओव्हरलोड करू नका बॉडीला आणि ठरल्याप्रमाणे व्यवस्थित प्लॅनिंगनुसार तुमची बॉडी व्यवस्थित सेटल होऊ द्या. आता रिलॅक्स होऊ द्या बॉडी आणि जोशमध्ये तुम्ही ग्राउंडवर जायचं आहे. त्या दिवशी व्यवस्थित तुम्ही तुमचं जे हायड्रेशन आहे, पाणी पिण्याचं भरपूर प्रमाण ठेवा. वेळच्या वेळेला जेवण करा. आता तिथं ग्राउंडवर गेल्यावर एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 1200 मीटरपर्यंत तुम्ही व्यवस्थित करताय, परंतु पुढच्या 400 मीटरला तुमचा घोळ होतोय. हे असं का होतं नेमकं, तर याचे काही कारणं आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की तुमचा फिटनेस तेवढा बनलेला नाही, पण इथं आता कारण तुमच्या फिटनेसचं नाही, तुमची खूप तयारी झाली आहे, फिटनेस तुमचा चांगला आहे. तर मित्रांनो, फिटनेस तुमची समस्या आता नाही आहे, तर तुमची स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकते. त्यामुळं तुम्ही 1200 मीटर नंतर 1600 मीटरपर्यंतचा जो 400 मीटरचा टप्पा आहे त्याच्यात कुठेतरी तुम्हाला धोका होतोय. तर तुम्हाला मला असं वाटतं की 4 कारणं आहेत की जेणेकरून तुमचे ते 400 मीटरला शेवटच्या धोका देत आहेत. त्यामध्ये पहिलं कारण मला असं वाटतं की ॲड्रेनालाईन, दुसरं कारण आहे लॅक्टेट, तिसरं कारण आहे VO2 मॅक्स आणि चौथं कारण आहे तुमचा माइंडसेट. तर ह्या 4 कारणावर आपण जर फोकस केला आणि त्याची तयारी जर आत्ताच करून ठेवली तर तुम्हाला रेसच्या दिवशी ग्राउंडवर काही प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटतंय. तर मित्रांनो, पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे ॲड्रेनालाईन इफेक्ट. काय होतं, त्या दिवशी आपण ग्राउंडवर उभा असतो, सगळीकडे गर्दी असते, दुसरे काही स्पर्धक आपल्यासोबत आलेले असतात, काही बघणारे असतात आजूबाजूला. एकदम शिट्टी वाजते गर्दीचा आणि त्या स्पर्धेचा आपल्यावर एवढा दबाव असतो. त्यामध्ये ॲड्रेनालाईन नावाचं जे रसायन असतं आपल्या बॉडीमध्ये ते अचानक वाढून जातं. आता या ॲड्रेनालाईन वाढल्यामुळं नेमकं काय होतं, तर एकदम ऊर्जा आल्यासारखं आपल्याला वाटतं आणि ज्यावेळेस आपला असं युद्धाचा, फाईटचा प्रसंग असतो त्यावेळेस ॲड्रेनालाईन आपल्या बॉडीमध्ये एकदम वाढायला लागतं आणि ताकद आपल्या बॉडीमध्ये जमा होती. आणि मग त्यामुळं काय होतं की ती ताकद एकदम अचानक आल्यामुळं, ॲड्रेनालाईन एकदम आल्यामुळं आपण ताकदीने सुरुवात एकदम असं फास्ट करतो आणि आपला प्लॅनमध्ये काय ठरलेलं आहे आपलं की सुरुवात दमाने करायची. परंतु तिथं गेल्यावर अचानक काय होतं ते सगळं याच्यामुळं की आपण फास्ट सुरुवात करतो आणि तिथं आपल्याला फास्ट सुरुवात केल्यामुळे शेवटी आपल्याला दम पुरत नाही आणि मग आपल्याला त्या 400 मीटरला तिकडे आपली बॉडी काम करत नाही. म्हणून हे जे ॲड्रेनालाईनमुळं आपल्याला जी ऊर्जा एकदम अचानक प्राप्त झालेली आहे त्याला थोडंसं कंट्रोल करायचं आहे आपल्याला. दुसरं कारण आहे लॅक्टेट जमा होणे. आता लॅक्टेट जमा होऊ नये याच्यासाठी आपण बॉडीला व्यवस्थित ट्रेन केलेलं आहे. काय केलेलं आहे, त्यासाठी आपण इंटरवल रनिंग केलेलं आहे. 400 मीटरचं मी तुम्हाला सांगितलं होतं, 400 मीटर फास्ट, 400 मीटर स्लो, अशा आपण रिपिटेशन्स केलेले आहेत. त्याच्यामुळं काय होतं, लॅक्टेट थ्रेशोल्ड टॉलरन्स आपल्या बॉडीमध्ये तयार झालेला असतो. म्हणजे लॅक्टेट थ्रेशोल्डपर्यंत जरी बॉडी आपली गेली, खूप लॅक्टेट जमा झालं तरी त्याला सहन करून पळत राहण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आलेली असते. परंतु तिथे गेल्याच्या नंतर लॅक्टेट जमा झालं की आपले एकदम खालचे पाय
जड झाल्यासारखे तुम्हाला वाटतात आणि परत तुम्ही ते विसरून जाता की आपल्याकडे लॅक्टेट टॉलरन्स आहे आणि परत तुम्ही थकून जाता. तिसरं कारण मी तुम्हाला सांगितलं की VO2 max. VO2 max काय आहे तर आपल्या बॉडीला जो ऑक्सिजन मिळतोय आपल्या श्वासोच्छवासाद्वारे तो वापरण्याची आपल्या बॉडीची क्षमता म्हणजे VO2 max असतो. हा जास्तीत जास्त वापरण्याची क्षमता आपल्याला तयार झालेली आहे. आपण टेम्पोरन याच्यासाठी केलेले आहेत. आपली शरीराची क्षमता तेवढी आहे, परंतु तुम्ही ब्रीदिंग व्यवस्थित करत नाही. पहिल्या 400 मीटर झाल्याच्या नंतर दुसऱ्या 400 आणि तिसऱ्या 400ला तुम्ही जास्त जोरात श्वास घेता, त्यामुळे जास्त परत कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये जमा होतो आणि ऑक्सिजन तेवढा पुरेसा मिळत नाही आणि मग VO2 max ची कमतरता आपल्याला जाणवते त्या ठिकाणी. त्यामुळे पुन्हा आपलं शेवटचे 400 व्यवस्थित फिनिश होत नाही. आता आणखी एक शेवटचं एक कारण आहे बघा, चौथं, ते म्हणजे मेंटल ड्रॉप. मेंटल ड्रॉप काय आहे तर मानसिक थकवा आहे. काय होतं बघा, सुरुवात आपण 400 मीटर फास्ट केलेली असते, पुन्हा 800, पुन्हा पुढचा टप्पा 400चा दुसरा लॅप, 400चा पुन्हा तिसरा लॅप, असं 1200 पर्यंत आपण जातो. परंतु जेव्हा शेवटचा राऊंड सुरू होतो त्यावेळेस मेंटल ड्रॉप कुठंतरी आलेला असतो. मेंदू आपला अगोदर थकतो, मेंदू हार मानतो आणि असं वाटतं की बॉडी खूप थकलेली आहे, पाय जड पडलेले आहेत, आता आपण हे काय होत नाही, शेवटचा लॅप आपण दमानी करू आणि मग परत बॉडी आपल्या ब्रेनने सिग्नल दिल्यामुळं बॉडी आपली स्लो होऊन जाते शेवटच्या ह्याच्यामध्ये. तर ही 4 कारण आहेत बघा मित्रांनो. लक्षात आलं का तुमच्या? पहिलं कारण आहे आपला ॲड्रेनालाईन एकदम वाढतं, त्याच्यानंतर दुसरं आहे लॅक्टेट जमा होतो, तिसरं आहे VO2 max ची कमतरता आणि चौथं कारण आहे आपलं मेंटल ड्रॉप. तर याच्यावर आता ओव्हरकम करायचं आहे आपल्याला. ही 4 कारणं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि ती कशी हँडल करायची हे जर तुम्हाला कळलं तर शेवटचे 400 मीटर तुमचा स्ट्रॉंग फिनिश होणार आहे आणि तिथंच तुम्ही खरं 1600 मीटरचं टायमिंग कव्हर करणार आहेत. ज्या मुली 800 मीटर देणार आहेत त्यांचंही हे काय होतं, 600 मीटरपर्यंत तुम्ही व्यवस्थित जाता आणि शेवटच्या 200 मीटरला आता मी जी 4 कारणं सांगितलीत त्या 4 कारणामुळे तुमचे शेवटचे 200 मीटर फिनिश व्यवस्थित होत नाही. आता ह्याला कसं ओव्हरकम करायचं आहे, पहिलं जे कारण आहे ते आहे बघा ॲड्रेनालाईन. आता ह्या ॲड्रेनालाईनला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ज्या वेळेस सुरुवात करणार आहेत त्यावेळेस आजूबाजूचे लोक किंवा सोबतचे स्पर्धक यांच्याकडे लक्ष न देता आपली जी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, सुरुवात दमानी करायची आपल्याला, त्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही ठाम राहा, तुम्हाला काही होणार नाही. आपल्याला स्प्रिंट नाही मारायची, आपल्याला 800 मीटर आणि 1600 मीटर कव्हर करायचं आहे. हा शॉर्ट रन आहे, याच्यामध्ये एन्ड्युरन्स पण आपल्याला पाहिजे, ताकद पण पाहिजे आणि स्ट्रॉंग फिनिश पण करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला घाई करून जमणार नाही. 100 मीटर सारखा स्टार्ट इकडे घ्यायचं नाही, व्यवस्थित कंट्रोलमध्ये सुरुवात करायची पहिल्या 400 मीटरला. त्याच्यानंतरचा दुसरा 400 मीटर जो आहे तिकडे आपल्याला थोडासा पहिल्या 400 मीटरपेक्षा थोडासा वेग वाढवा, पण कंट्रोलमध्ये 80, 85, 90, 95% पर्यंत तुम्ही वाढवा. तिसऱ्या लॅपला आपल्याला तो रिदम कंटिन्यू करायचा आहे आणि चौथ्या लॅपमध्ये आपल्याला जाऊन तिकडे स्ट्रॉंग फिनिश करायचं आहे. तर कळलं का? ॲड्रेनालाईन सुरुवातीला जे आलेलं आहे आपल्याला, त्याच्यासाठी आपण घाई गडबड न करता, स्ट्रॉंग एकदम सुरुवात न करता जरा कंट्रोलमध्ये सुरुवात करा. त्याच्यानंतर लॅक्टेट थ्रेशोल्ड आपल्या बॉडीचा तयार झालेलाच आहे, तुमचं ती क्षमता आहे. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या लॅपला आहे ना हे करा, रिदम पकडून चालत राहा, तिकडे एकदम घाई गडबड करू नका. आणि VO2 max जो आहे प्रॉब्लेम, त्याला तुम्ही ओव्हरकम करण्यासाठी जो आपलं ब्रीदिंग आहे ना, ती ब्रीदिंग व्यवस्थित तुम्ही करा. आपले जे स्टेपिंग आणि ब्रीदिंग याला तुम्ही व्यवस्थित सिंक्रोनाइज करून त्या लईमध्ये श्वासोच्छ्वास ठेवा. जास्त फास्टही घेऊ नका, जास्त डीप पण करू नका, एका लईत घ्या. पावलांची गती त्याच्यासोबत बघा, 2 श्वास घेतला की 2 पावलं पडले पाहिजे, श्वास सोडताना 2 पावलं पडले पाहिजे. श्वासाची गती आणि पावलांची आपल्या वेग याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित रिदम पकडायचा आहे आणि तिसरा लॅप आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. जेव्हा चौथा लॅप आपला सुरू होतो 1600 मीटरवाल्यांनी आणि 800 मीटर ज्या मुली करणार आहेत त्यांचं 600 मीटरपर्यंत व्यवस्थित करतात, परंतु ज्यावेळेस शेवटचे 200 मीटरला सुरुवात करतात त्यावेळेस मेंदू आपल्याला म्हणतो थांब, आता शरीर थकलेलं आहे. पण त्यावेळेस आपण मेंदूला सांगायचं की नाही, खरी सुरुवात तर आता आहे आणि आपण तिथून पुढं स्ट्रॉंग फिनिश करायला चालू करायचं. जरी आपलं शरीर थकलेलं असलं तरी आपण मेंदूला सांगायचं की नाही, आता हा शेवटचा टप्पा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तिकडे आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. पहिला लॅप, दुसरा लॅप, तिसऱ्या लॅपपेक्षा या लॅपमध्ये तुम्ही जेवढं जास्त तुम्हाला करता येईल तेवढं जास्त करा.
पाय लांब लांब न टाकण्यापेक्षा जवळ टाका, पण पटापट उचलून टाका. कॅडन्स वाढवा या शेवटच्या लॅपमध्ये. आणि आपल्याला सुरुवातीपासून एक लक्षात ठेवा की सुरुवातीचा राऊंड जो आपला आहे तो जरी कमी वेळेत झाला तर दुसरा त्याच्यापेक्षा फास्ट झाला पाहिजे, तिसरा त्याच्यापेक्षा फास्ट झाला पाहिजे, आणि चौथा एकदम स्ट्रॉंग. तुम्हाला जेवढं स्ट्रॉंग फिनिश करता येईल तेवढं स्ट्रॉंग फिनिश करायचंय. तर याच्यामध्ये तुम्ही जर हे 4 कारणं लक्षात घेतले आत्तापासून आणि त्या 4 कारणांवर व्यवस्थित आत्तापासूनच तुमच्या डोक्यात ठेवलं तर तुम्हाला शेवटच्या दिवशी रेस डेच्या दिवशी टेस्ट देताना तुम्हाला काही अडचण येणार नाही असं मला वाटते. तर ही 400 मीटरची शेवटची स्ट्रॅटेजी एकदा तुम्ही डोक्यात फिट बसवून घ्या, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आणि याच्यापेक्षा जर तुमची वेगळी काही असेल समस्या, ग्राउंड रेस जवळ आलेली आहे, वेगळं काही तुम्हाला जर वाटत असेल, अजून काही समस्या येत असेल तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये लिहा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन.